एमएम नगरसेविका सहर शेखचं तेच चिथावणीखोर वक्तव्य करत जलीलांनी वाद वाढवला। येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, जलीलांचं भाष्य। महाराष्ट्र हिरवा करू म्हणणाऱ्यांना याच भूमीत गाडलं पाहिजे। हिरव्या सापांना औरंगजेबाच्या बाजूला दफन करणार, इम्तियाज जलील यांच्या विधानानंतर नितेश राणेंचा इशारा। भाजपच्या झेंड्यातील खालचा हिरवा रंग एमएमचा आहे का? जलील यांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल। तर इम्तियाज जलील हे साप निजामाचे पूर्वज, इतकी मस्ती असेल तर पाकिस्तानात जा, जलील यांच्या विधानाचा संजय शिरसाट यांच्याकडून समाचार। कल्याणमधील ठाकरेंच्या नगरसेवकांचे बेपत्ता म्हणून पोस्टर्स, तर मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणेंचा पोस्टरवर फोटो। यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेकडून नगरसेवकांची पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार। ठाणे कल्याण उल्हासनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची परवड झाली। बालेकिल्ला कुणाचाही असो, पक्षानं परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण साफ करू, मंत्री गणेश नाईकांचा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर निशाणा। रवींद्र चव्हाणांना धडा शिकवण्यासाठी मनसेचा कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। यात विकास हा मुद्दा येतो कुठे? सामनाच्या अग्रलेखातील रोखठोकमधून राजू पाटलांना सवाल। लोकलमधील वादातून मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावर महाविद्यालयीन प्राध्यापकाची हत्या। आरोपी ओमकार शिंदेला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, तर मृत आलोक सिंग एनएम कॉलेजचे प्राध्यापक होते। पालिकेतील सत्ता वाटपावर फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठकीची शक्यता। मुंबईमध्ये उपमहापौर स्थायी समिती अध्यक्षपद सेनेला अपेक्षित। मुंबई, ठाणे, केडीएमसी, मीरा भाईंदर आणि नवी मुंबई संदर्भात एकत्र निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती। अदानी आणि लोढांसारख्या स्थानिक कंपन्यांबरोबर करार हा एक क्रूर विनोद। महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले? मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का? पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका। तर दावोसचे करार हवेतले नाहीत, जमिनीवर उतरलेत। गुंतवणुकीसंदर्भात पृथ्वीराज चव्हाणांना आनंद वाटायला पाहिजे, भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। शरद पवार अजित पवारांवर बोलताना विजय शिवतारेंची जीभ घसरली, तर नेत्यांना नाही गैरसमज पसरवणाऱ्या कार्यकर्त्यांना बोललो। चौफेर टीकेनंतर शिवतारेंची सारवासारव। सोलापूरच्या बार्शीनंतर आता माढा जिल्हा परिषदेत सुद्धा दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीची भाजप विरोधात युती। खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजित पाटलांच्या नेतृत्वात पॅनल उभं केलं। उद्या प्रचाराचाही शुभारंभ। धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्म्सचं वाटप। पदाधिकारी राजन साळवींना जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप समोर। TV9 मराठी मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांची नांदेडमधील हिंददी चादर कार्यक्रमाला हजेरी, तर कौठा भागातील मोदी मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन। काही तांत्रिक कारणास्तव अमित शहांचा दौरा मात्र रद्द। महानगरपालिका निवडणूक राडा प्रकरणी मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंना जामीन मंजूर। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर विकास गोगावले पोलिसांना शरण झाले होते। तर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील सीएसएमटी स्थानकासह नवी मुंबई, पिंपरी महापालिका आणि विधान भवनाला विद्युत रोषणाई, तर पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला सुद्धा तिरंगी रंगानं न्हाऊन निघालंय। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार। कोश्यारी 2019 ते 2023 पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल होते। तर दिवंगत अभिनेते धर्मेंद्र आणि गायिका अलका याज्ञिक यांनाही पद्मविभूषण पुरस्कार। तर क्रिकेटपटू रोहित शर्मा, लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांच्यासह महाराष्ट्रातील 11 जणांचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान। कला, क्रीडा, कृषी, विज्ञान, वैद्यकीय या क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल।